लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पिंपळगाव टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका. टोल प्लाझावर तासनतास खोळंबा, प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न. मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्यावर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सुट्टीचा दिवस, वाढलेली प्रवासी वाहतूक आणि टोल प्लाझावर वाहनांची वाढती संख्या यामुळे टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे कार, बस, ट्रक तसेच मालवाहू वाहनांना अनेक मिनिटे ते तासभर प्रतीक्षा करावी लागली. काही वाहन चालकांनी टोल वसुलीची प्रक्रिया संथ असल्याची तक्रार केली, तर काहींनी अतिरिक्त टोल लेन सुरू करण्याची मागणी केली. कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ वाया गेला असून उष्णतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि टोल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाहने सुरळीत सोडवण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली असली तरी वाहन चालकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी भविष्यात अशा प्रकारच्या कोंडी टाळण्यासाठी टोल व्यवस्थापनाने अधिक सक्षम नियोजन करावे, फास्टॅग लेनची संख्या वाढवावी आणि गर्दीच्या काळात विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. पिंपळगाव टोल नाक्यावर वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरील प्रवासाचा वेग मंदावत असल्याची चर्चा वाहन चालकांमध्ये सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.